ते तुमच्याकडून जाणून घ्यायचे तर महत्त्वाची बातमी आहे की महाविकास आघाडीच्या जागावाटपावर आज संध्याकाळी दिल्लीमध्ये चर्चेची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। ठाकरे, पवार, खरगे जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर अद्याप पेच कायम आहे आणि याच जागांसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। पुन्हा एकदा जाऊया, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे। संदीप, वृषाली, खरं तर हे सगळे नेते आजच्या या रॅलीच्या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळेच ही बैठक कदाचित होऊ शकते। 2 ते 2:30च्या दरम्यान ही महारॅली संपणार आहे आणि त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी कदाचित ही बैठक होऊ शकते, ज्या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे नेते देखील जाऊ शकतात। कारण महाविकास आघाडीतला आपल्याला माहिती आहे जो पेच आहे जागांचा तो अजूनही सुटलेला नाही। 4 ते 5 जागांबाबत अजूनही निर्णय जो आहे तो झालेला नाही। त्यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधी असतील, खरगे असतील, हे सगळे काँग्रेसचे बडे नेते दिल्लीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर पवार आणि ठाकरे हे देखील आलेले आहेत। त्यामुळे ही कदाचित बैठक होऊ शकते। ज्या जागा आपण काही वेळापूर्वी आता प्रेक्षकांना सांगितल्या त्या जागांबाबत ही महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते। कारण पहिल्या टप्प्यातले उमेदवार जरी जाहीर केले असले तरी इतर टप्प्यांमधले उमेदवार अजूनही महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे या बैठकीकडे देखील लक्ष असणार आहे आणि ही जर बैठक झाली तर कदाचित ती खरगेंच्या निवासस्थानी होऊ शकते। धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।